नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या वाटणाचे खारं वांगं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला लागणारे आपण साहित्य बघूया आधी. मी सुरुवातीला पाव किलो वांगी घेतली आहेत. 6 वांगी आली आहेत. खाऱ्या वांग्यासाठी हिरवी वांगी भेटली तर उत्तमच, पण नाही भेटली तर आहे ना काटेरी आणि आकाराने लहान अशी वांगी घ्यावी. मी ह्या वांग्याचे देठ अर्धे कापून ह्याला 4 काप देऊन घेतलेले आहेत. आता आपण मसाल्याला लागणारे साहित्य बघू. त्यासाठी अर्धा वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. 2 इंच सुक्या खोबरंचे काप करून ते भाजून घेतले आहे. 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप करून घेतले आहेत. अर्धा वाटी कोथिंबीर, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 4 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. मसाल्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. फोडणीसाठी आपण पाव चमचा हिंग, 1 चमचा मोहरी आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 3 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण हे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्यासाठी मी शेंगदाणे, खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची आणि आपण जे सुके मसाले घेतले होते ना, ते ह्याच्यात घालून ह्याचे बिन पाण्याचे चांगले वाटण करून घेणार आहोत. बघा ह्या प्रकारे आपण चांगले ह्याचे वाटून घेतले आहे बिना पाण्याचे. आता आपण हे सगळं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वांग्यांना जे आपण काप दिले होते त्याच्यात हे वाटण दाबून भरून घ्यायचे आहे. दाबून भरल्यामुळे ते तेलात सुटत नाही. बघा ह्या प्रकारे चारी बाजूने असं दाबून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेणार आहोत आणि हा उरलेला मसालाही आपण आहे ना भाजीतच घालणार आहोत. आता आपण एक पॅन ठेवूया गरम करायला. आता त्याच्यात मी 2 चमचे तेल घातले आहे. तेल गरम झाले की आपण त्याच्यात मोहरी तडतडली की हिंग आणि कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत. आता जरा लसूण आपला लालसर होऊन द्यायचा आहे तेलात. लसूण लालसर झाला की आपण भरून घेतलेली वांगी होती ना ती सगळी ह्याच्यात घालून घेऊया. आता ही वांगी 2 मिनिटं आपल्याला तेलात चांगली परतायची आहेत. वांग्याच्या वरच्या आवरण आहे ना त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण ही चांगली परतून घेणार आहोत मध्यम गॅसवर. बघा 2 मिनिटं झाली आहेत आणि वांग्याच्या वरच्या आवरणाचाही रंग बदलला आहे. आता आपण ह्याच्यात उरलेला जो मसाला होता तो घालून घेऊ आणि मिनिटभर त्याला परतून घेऊया. तो चांगला परतला गेला की आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. अर्धा कप गरम पाणी घालायचे आहे. खारं वांग हे जास्त पातळ नसतं म्हणून मी अर्धा कपच त्यात गरम पाणी घालत आहे. आता गरम पाणी घातल्यावर आपण ह्याला 10 मिनिटं झाकून शिजवणार आहोत. ह्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण हे झाकण काढू आणि वांगी सगळी पलटून घेऊया. म्हणजे वांगी चारी बाजूनी चांगली शिजतील. आता वांगी पलटून झाली की आपण गॅस आहे ना स्लो करणार आहोत आणि ह्याच्यावर अजून 5 मिनिटं अर्धवट झाकण ठेवून शिजवणार आहोत. म्हणजे काय होईल की त्याला चांगली तेल सुटेल. बघा 5 मिनिटं झाले आहेत आणि मस्त असं वांग्याला तेल सुटलं आहे. आता आपण फोडणी
चेक करून घेऊया, की आपली वांगी शिजली आहेत का? नेहमी देठाच्या साईडून चेक करायचे. बघा वांगं छान शिजलं आहे. आता ही तरी मस्त आली आहे. आपण एकदा हे हलवून घेऊया वांगं. आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त असं आपलं खारं वांगं तयार झालं आहे. ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.